होते अनेक अतिथी अनेक मान्यवर अनेक संघमालक अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. पहिल्या फेरीतील सामने संपलेत. सेकंड राऊंडची पहिली लढत आपण इथे पाहतोय. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब भानोबाची कोयाळी त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट क्लब सांगुर्डी 11 या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. नक्कीच जर आपण इथे पाहिलं तर फटका देखील अप्रतिम. पहिल्याच बॉल वरती तिथे मात्र आपण चौकार पाहिलाय. A1 ब्रँडेड क्वालिटीचा तिथे चौकार असेल. 4 धावा धावफलकावरती. शुभम भसे आणि अक्षय भसे या दोन फलंदाजांना आपण खेळपट्टीवरती पाहतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती महेश गायकवाड यांना आपण इथे पाहतोय. या बॅचचा चेंडू फुल टॉस असेल. बिन टप्प्याचा भीमर चेंडू स्क्वेअर लेगला सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेडन चषकाचा हा चौकार. 4 धावा. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल मैदानावरती फ्रीट आणि फ्रीटची सुवर्ण संधी इथे आता कोणाला आहे तर शुभम भसेला आहे. मॅन फ्रॉम सांगुर्डी. सांगुर्डीचे रन मशीन म्हणून या दोन फलंदाजांची ओळख आहे. कित्येक स्पर्धा फलंदाजीच्या जोऱ्यावरती या दोघांनी गाजवल्यात. समोर पुन्हा एकदा महेश गायकवाड तयार. कुलबट टाप्याचा चेंडू होता. फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल तिकडे काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षण खराब. एक तर आली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धाबा देखील मात्र बलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहे 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सन्माननीय सोन्याभाऊ टोके तुषारजी मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. सुंदर फटका इथे मात्र आपण पाहिला. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे जर आपण पाहिलं तर नक्कीच फटका चांगले आल्यानंतर तिकडे धाव देखील आलेली नाहीये. या बॉलवरती धावफलक स्थिर आहे. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सायकल सौजन्य झालेला आहे. राजमुद्रा हॉटेलचे ऑनर सन्माननीय मंगेश शेठ मांडेकर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. या बाईचा चेंडू फटका तर खेळलाय. लॉंग लेग फाईन लेगला चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. शुभम भसेच्या पाठमधनं येतोय हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील मात्र आपण मैदानामध्ये पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 15 धावा धावफलकावरती आहेत. या बाईचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर घेऊन काढलाय. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचणार आहे पुन्हा फाईन लेगला लॉंग लेगला सीमा रेषा पार. तिथे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 2 चेंडूवरती 2 लागोपाठचे चौकार आपण पाहिलेत. धावफलकाला हे फटके पुढे घेऊन जातील. धावफलकावरती धावा 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जगात भारी 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचा जन्मदिवस. आपण सातत्याने जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करत असतो. राजांची जयंती. धावफलकावरती धावा आहे तिकडे 19 धावा. हे आकड्यांचं साम्य. इथे व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलेला आहे. धावफलकावरती धावा 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विदाउट लॉस 20 धावा धावफलकावरती. या षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. बाटवरती चेंडू घेतलाय. फटका अप्रतिम. चेंडू जाऊन पोहोचेल. एक टप्पा घेत काऊ कॉर्नरला सीमा रेषा पार. तिथे आलाय आंबेठाण चषकाचा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार.
लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आपण पाहिलेत. या स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय शुभम बसे. पहिली चौकार हॅट्रिक, चाकणचा सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख राहिली, काल ज्यांचा संघ या मैदानावरती खेळला, अजय राजपूतच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 चौकार आपण या मैदानावरती पाहिले. परंतु आज दिवस क्रमांक 2 आहे. दुसऱ्या दिवसातली ही पहिली चौकार हॅट्रिक शुभम भसेनं कंप्लीट केलेली आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार आपण पाहिलेत. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज ऍडव्होकेट महेश संपतराव भिवरे यांना आपण इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. पेशानं वकील आहेत, कोर्टामध्ये अनेक केसेस लढवल्यात, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती स्वतःची केस इथे स्वतःलाच लढवावी लागणार आहे. ऍडव्होकेट पुन्हा एकदा महेश भिवरे असतील तयार. समोर अक्षय बसे. यावेळेस इथे मात्र थेट बॅटची कडा झेल झालाय. विकेट येते फलंदाज त्या चेंडूवरती बाद. पहिला खिंडार सांगोडी संघाला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट आलेली आहे. फलंदाज देखील मात्र झेल बाद होऊन माघारी परततोय डगआउटला. नवीन फलंदाज न्यू बॅटर निलेश काळे देखील मात्र मैदानावरती इथे दाखल होत आहेत. एका बाजूने निलेश काळे, त्यांच्या समवेत आपण शुभम भसे यांना देखील मात्र मैदानावरती पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ऍडव्होकेट महेश भिवरे यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 5 षटकांचा हा सामना, प्री क्वार्टरची पहिली मॅच. यानंतर देखील सामना क्रमांक 2. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण त्यांच्या वर्णामध्ये सन्माननीय कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पालू अशी प्री क्वार्टरची दुसरी मॅच यानंतर रंगणार आहे. उलबट टप्प्याचा चेंडू होता, फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती कुठलीही धाव आली नाही. डॉट बॉल आपण मैदानावरती पाहिलाय. षटक मैदानावरती इथे मार्गस्थ आहे, जे मात्र दुसऱ्या क्रमांकाचं. 24 धावा फलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळीचा चेंडू खोलवट टप्प्यात होता, फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल तिकडे समोरच्या बाजूला. कलेक्शन सुंदर अप्रतिम. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 25 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ऍडव्होकेट महेश भिवरे यांची गोलंदाजी तुम्हा आम्हाला काही सांगून चालली आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून होत आहे. 2 फलंदाज दुसऱ्या बाजूने झुंज देत आहेत. शुभम भसे आणि निलेश काळे यांना आपण पाहतोय. हा चेंडू देखील मात्र इथे सुरेख होता. चेंडू मात्र बॅकवटला जाऊन पोहोचलाय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे सिंगल जी मात्र पलून पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल, परंतु इथे नकार कळवलेला आहे सिंगलसाठी. कदाचित असं वाटलं की नक्कीच तिथे सिंगल पूर्ण केले की काय, परंतु सिंगल आलेली नाहीये. या बाईचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. महेश गायकवाड डाऊन दी बॉल झेल झालाय. महत्वपूर्ण विकेट. शुभम भसे बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती. या अगोदरच्या चेंडूवरती देखील सुंदर फटका होता, परंतु सुरुवातीला आम्हाला वाटलं की नक्कीच तिथे सिंगल आले की काय, परंतु निलेश काळे पंचांभोवती फिरला आणि पुन्हा आपल्या जागेवरती येऊन थांबला. धाव तिथे आलेली नाहीये. ह्या बॉलवरती देखील धाव नसेल. विकेट आलेली आहे. 2 फलंदाज बाद आहे. धावफलकावरती धावा तिथे 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मनोहर काळे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
या वेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय, फटका तर खेळलाय, चेंडू हवेत. एक टप्पा घेत चेंडू मात्र जाऊन पोहोचेल अगदी सीमारेषेच्या जवळ. कलेक्शन देखील मात्र सुरेख आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जेवढं फलंदाजाला महत्व आहे, जेवढं गोलंदाजाला महत्व आहे, तेवढं क्षेत्ररक्षकाला देखील महत्व आहे. आता चेक केलं जाईल चेंडू तिकडे सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय की बाहेर. तिसरे पंच बिझी होत आहेत, टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. लाईव्ह टेक्निशियनच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिफ्लेक्शनच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. समोरच्या बाजूचा कॅमेरा मैदानावरती झूम आहे. पंच तिथे ऑन फील्ड डिसिजन देणं फार गरजेचं आहे. तुम्ही बरोबर कॅमेऱ्याच्या खाली हा चेंडू तिथे अडवलेला आहे. कॅमेरामध्ये हा चेंडू तिथे नक्कीच रिकव्हर झालेला नाहीये, कारण जिथे कॅमेरामॅन आहे त्याच्या अगदी खालोखाल तिथे क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडवलाय. ऑन फील्ड डिसिजन देणं फार गरजेचं आहे तिथे. सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. अनेक मान्यवर व्यासपीठावरनं देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आंबेठाण चषक 2025 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. पंचांनी इथे षटकार कळवलेला आहे. 6 धावा तिथे मात्र प्राप्त होतील. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढील. षटक देखील संपलं दुसरं. 31 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती एक युवा गोलंदाज इथे तयार असेल. छोटा पायक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख सातत्याने राहिली कोयाली या संघासाठी श्रीकांत बौले आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर पुन्हा एकदा निलेश काळे इथे मात्र तयार आहेत. आंबेठाण चषकाचा हा देखील सोहळा इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन आहे, देखणं नियोजन आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण इथे मात्र पाहतोय. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. भरपूर सामने आपल्याला दिवसभरामध्ये कंप्लीट करायचे आहेत. हा चेंडू तिकडे मात्र खराब असेल. बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईड प्लस तिथे ह्या चेंडूवरती चौकार. युवा टॅलेंट ऑफ भांदोबाची कोयाली हा गोलंदाज इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. समोर पुन्हा एकदा निलेश काळे इथे मात्र असेल तयार. एका बाजूने निलेश काळे त्यांच्या समवेत आपण मैदानावरती मनोहर काळे यांना देखील मात्र पाहतोय. यावेळेचा चेंडू फटका खेळलाय. लाईन से फटके मिलेंगे फटके. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग लेग फाईन लेगला सीमारेषा पार. आंबेठाण चषकाचा हा ब्रँडेड चौकार. चौका आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. काही सुंदर फटका. जागा बनवली. बॅटवरती चेंडू घेतला. चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 धावा तिकडे प्राप्त झाल्यात. फलक पुन्हा एकदा वाढलेला आहे. 40 धावा फलकावरती. त्यावेळेचा चेंडू अक्रॉस दी बॅट. फटका मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिकडे संपर्क झाला नाही. तिकडे पुन्हा एकदा आपण डॉट बॉल पाहिलाय. 40 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरतीचे तिसरे मार्ग असते. या वेळेचा चेंडू फटका तर केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे महेश गायकवाड पुन्हा डाऊन दी बॉल.
झेल झालाय. विकेट येते फलंदाज निलेश काळे या चेंडूवरती बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. निलेश काळे यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज देव बॅटर सुनील देखील इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती जे आता तिसरं मार्गस्थ आहे श्रीकांत बौलेला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने सुनील पवार. पवार इज पॉवर. हाय हिटेड फटके त्याच्या बॅट मधनं पाहायला भेटतील की नाही पाहणं फार गरजेचं आहे. आंबेठांचं मैदान आहे. सातत्याने क्रिकेट वेड्यांची संख्या या मैदानावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला भेटते. अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. नवीन फलंदाज सुनील पवार त्यांच्या जोडीला आपण मैदानावरती पाहतोय मनोहर काळे यांना. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे तिसरं मार्गस्थ आहे श्रीकांत बौले यांच्या माध्यमातून. सुनील पुन्हा एकदा तयार. स्विच हिट फटका खेळलाय. बॅटवरती चेंडू घेतलाय. चेंडूला पाठवलंय बॅकवर्टला. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा दर्जेदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 44 रन ऑन स्कोर कार्ड. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. प्री क्वार्टरची पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर केलाय. चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्टला ट्रॅव्हल होतोय. सिद्धार्थ गायकवाड कडनं चुकी झाली. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 2 चेंडूवरती तिथे 2 चौकार आलेत. पवार इज पॉवर. काही जबरदस्त फटके त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलेत. धावफलकाला हे फटके पुढे घेऊन गेलेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा स्विच हिट फटका तर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चेंडूचं कलेक्शन सुरेख पद्धतीने केलेलं आहे. दरम्यान त्या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. षटक संपलं मैदानावरती. तिसरं 3 गडी बाद. सांगोड 11 स्वर्गीय गणपत भाऊ काळे प्रतिष्ठान हा संघ जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवरती. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. नक्कीच एक देखील आयोजन, सुंदर नियोजन. तब्बल 5 टू व्हीलर बाईक लखपती स्पर्धा तुम्ही आम्ही या आंबेठाणच्या मैदानावरती पाहतोय. जेवढी आवड या गावाला बैलगाड्याची आहे तेवढीच आवड या गावाला क्रिकेटची देखील आहे. जेवढे बैलगाडा शौकीन या गावामध्ये राहतात तेवढेच क्रिकेट वेडे खेळाडू देखील याच गावामध्ये राहतात. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. या अगोदरच्या महिन्यामध्ये देखील मात्र याच मैदानावरती आपण आंबेठाण प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली होती. परंतु इथे नवीन वर्षाच्या समवेत गावातील काही युवा खेळाडू एकत्रित आले. एक नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवली गेली. आपल्या गावामध्ये एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी त्यांची इच्छा देखील मात्र इथे पूर्ण केलेली आहे या आंबेठाण चषकाच्या माध्यमातून. हा चेंडू देखील इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. कुठलेही धाव तिथे मात्र येणार नाही. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा ॲडव्होकेट महेश भिवरे यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. स्लोवरन चेंडू, धीम्या गतीचा चेंडू आपण तिथे मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे बारगस्त आहे 4थं
या बैचा चेंडू लोवर फुल टॉस, फटका देखील मात्र केलाय, चेंडू जाऊन पोहोचेल डीप विकेटला, सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेडान चषकाचा हा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार आपण मैदानावरती पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढला. धावफलकावरती धावा 53 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53. 53 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा इथे बॅटर मैदानावरती असेल तयार. सुनील पवार, त्याच्या जोडीला मनोहर काळे, समोरनं पुन्हा एकदा ऍडव्होकेट महेश भिवरे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज तर घेतलाय. नोमॅन्स मध्ये चेंडू टप्पा पडेल. दरम्यान एक तर आली, दुसऱ्या धाबेसाठी पलायन, आणि पाहता पाहता 2 धावा देखील मात्र इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाबेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 55 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावे लागतील. जिंकायचं असेल तर जो संघ इथे या मैदानावरती सर्वाधिक प्रयत्न करणारे, तो मात्र विजयाचा शिल्पकार आजच्या दिवसामध्ये बनणार आहे. फटका तर खेळलाय, वा काय जबरदस्त प्रहार, परंतु तिथे गुड इफेक्ट तिथे क्षेत्ररक्षकानं दाखवलेले आहेत. काही सुंदर पद्धतीने चेंडू अडवलाय, धाबा वाचवलेले आहेत, कलेक्शन सुंदर. सौरभनं चेंडू अडवलाय. तिसरे पंच कळवत आहेत, चेंडू मात्र तिथे सेफ असेल. आताच्या फक्त धावा काउंट होतील. सुंदर एफर्ट्स तिथे क्षेत्ररक्षाच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहिलेत. 2 धावा तिथे आल्यात अक्रॉस दी बॅट. फटका देखील मात्र तिथे खेळायचा होता. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे जर आपण पाहिलं तर नक्कीच धावा देखील मात्र आलेल्या असतील. मोठा फटका तर आला नाही, परंतु एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 58 धावा, सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलेला आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे 4 मार्गस्थ आहे. या अगोदरच्या चेंडूवरती फटका देखील चांगला होता. क्षेत्ररक्षकाने देखील कमाल दाखवली. स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही, झेप घेतली. झेपच्या साह्यानं इथे मात्र चेंडू हातामध्ये घेतला, खेळपट्टीवरती पुन्हा एकदा ढकलला, म्हणजे मैदानावरती चेंडू पुन्हा एकदा ढकलला, म्हणजे धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. या आधीच्या चेंडूवरती 4. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. सौरभ तिथे पुन्हा तयार, परंतु सौरभच्या डोक्यावरनं चेंडू फरार होतोय. A1 क्वालिटीचा हा दर्जेदार षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार देखील मात्र आपण मैदानावरती पाहिलाय. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 64 धावा, ज्या मात्र धावफलकावरती असतील. 64 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती इथे 4 देखील संपलेलं आहे. अंतिम षटकामध्ये इथे आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल पाहणं फार गरजेचं आहे. कोणता गोलंदाज इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येईल. षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. भानुदास यांना देखील मात्र आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या जोडीला आपण मनोहर यांना पाहतोय. समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण भानुदास यांना देखील मात्र पाहतोय. डेथोर स्लॉगहोर शेवटचा आणि अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू लोवर होता, एष्ट्यांवरती येऊन चेंडू आदळलाय. फर्निचर इथे डिस्ट्रॉय केलंय. विकेट येते. फलंदाज मनोहर काळे होत आहेत या चेंडूवरती बाद. संधी साधूनी थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. मनोहर
काळे तिथे मात्र बाद होऊन माघारी परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये आता मैदानावरती दाखल होतील. तेजस बसे यांना देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका बाजूने तेजस बसे त्यांच्या जोडीला आपण कृष्णा यांना पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इथे आपण भानुदास यांना पाहतोय. एका बाजूने स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब भानोबाची कोयाली, त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय कैलासवासी गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी 11. अशा दोन संघादरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच, प्री क्वार्टरचा पहिला सामना इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यानंतर ब्रेक मध्ये देखील आपण टॉस संपन्न करणार आहोत. सेकंड राऊंडची दुसरी मॅच, प्री क्वार्टर नंबर 2. एका बाजूने अनावले पालू कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन, त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडान. अशी मॅच यानंतर रंगणार आहे. फटका देखील मात्र खेळलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 70 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 70 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या बदल्यामध्ये बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका तर खेळलाय, टॉपेज घेतलाय चेंडून आणि तिथे काय झेल तिथे ड्रॉप झालेला आहे, जीवदान भेटलंय. या अशा चुका करणं म्हणजे स्वतःची कुऱ्हाड स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. एक सिंगल आली, धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 71 71 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या बदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे शेवटचा आणि अंतिम मार्ग असते 5व्या षटकाला आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू फटका तर खेळलाय, चेंडू हवेत. कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी, झेल टिपलाय. फलंदाज ह्या चेंडूवरती होतोय तेजस बाद. संधी पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. तर धावा इथे मात्र बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुडी 11 या संघानं विजयासाठी 72 धावा बनवाव्या लागतील 5 षटकांमध्ये. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब भानोबाची कोयाली या संघाला घ्या धावा इथे बनवाव्या लागतील. 71 झाल्यात, 72 धावा विजयासाठी बनवायच्यात. चला ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी लगेचच संपन्न करणार आहोत. एका बाजूनं यजमान संघ त्यांच्या विरोधामध्ये मेहमान संघ प्री क्वार्टर नंबर 2 मध्ये खेळताना पाहायला भेटेल. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेढाण आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावले पालू. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी हॉटेल राजपुत्राचे ऑनर सन्माननीय मंगेश भाऊ मांडेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी देशमुखवाडीचे माजी आदर्श सरपंच रामदास शेठ भोईर यांना मी विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. व्यासपीठावरतीच आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. कॅप्टन या पटकन. अनावळे पाळू टीम, यजमान संघ आंबेढाण संघ कॅप्टन बंटी मांडेकर. चला पटकन या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. आंबेढाण चषकाला आपण इथे पाहतोय. एक सुंदर आयोजन आहे, देखणं नियोजन आहे. कित्येक वर्ष सातत्याने आपण याच मैदानावरती अशा अनेक स्पर्धांचं आयोजन पाहिलंय, परंतु तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा सद्यस्थितीला आहे. लखपती टुर्नामेंट 8 टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस म्हणून देणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन येत आहेत. कॅप्टन तुकाराम सावंत, दुसऱ्या बाजूने कॅप्टन बंटी मांडेकर. आंबेढाण संघ चला कॅप्टन पाठवा. कैलास भाऊ निखाडे, अर्थातच भैरवनाथ क्रिकेट क्लब, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन, पालू आनावळे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये इथे दोन्ही कॅप्टन येत आहेत, मान्यवर देखील आलेत.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्माननीय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक जावेदभाई तांबोळी, त्याचप्रमाणे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आमचे मार्गदर्शक राहुल भाऊ तिगळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल भाऊ, जावेदभाई तुम्ही देखील या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय सरपंच रामदास शेठ भोईर, या ठिकाणी उद्योजक या ठिकाणी मंगेश भाऊ मांडेकर देखील आहेत. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत अंबेठान, त्यांच्या विरोधामध्ये पालू आनावले. अशी मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट क्लब अर्थातच कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन. पालू आनावले संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तुम्ही डिसिजन काय घ्याल? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखाल? 60 पर्यंत रोख. या स्पर्धेचं देखील आयोजन नियोजन आपण पाहतोय. या नियोजनाबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. नक्कीच इकडे आयोजकांचा संघ आहे. त्यांच्या समवेत आम्ही काही बातचीत करणार नाही. त्यांना देखील शुभेच्छा. या ठिकाणी मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जॉईंट होतील उत्तम सावंत सर. पहिला चेंडू आपण पाहिला तर इथे खेळलाय टीप विकेटला क्षेत्ररक्षक. एक टप्पा घेत अडवलाय क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि तिथे आपण पाहतोय धावा येत आहे. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आणि धावपलकृत इथे आपण पाहिले तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिले तर अंबेठान चषक 2025चा आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. आताच्या धावा किती अंपायर सर? 1 धाव, 2 धाव. ओके, 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोलले. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होते. व्यासपीठावरती अनेक अतिथी मान्यवर आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर मंगेश शेठ मांडेकर उपस्थित आहेत. आंबेठाण गावचे अनेक ग्रामस्थ आहेत. देशमुखवाडीचे सरपंच आहेत. राजकुनगर नगरीचे प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय. भाजीपाल्याचे व्यापारी अडतदार, त्याचप्रमाणे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक राहुल शेठ तिगळे, वाडागावचे उद्योजक आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक जावेदभाई तांबोळी हे देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 धावा धावपलकृत आहेत. त्यानंतर एक डॉट बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 30 चेंडू 72 धावांचा पाठलाग इथे मैदानात करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू तो ऑप्शनच्या अगदी बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न पंच करत आहेत. आउटसाइड द पिचिंग खेपट्टीच्या टप्पा बाहेर पडलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पिचच्या अगदी बाहेर चेंडूचा टप्पा पडतो. पंच करत आहेत. नो बॉल. पुढील चेंडू असेल मैदानावरती फ्री हिट बॉल. 3 धावा धावपलकृत आहेत. 2 चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकलेला आहे. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2026चं 6वं पर्व ते देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येते. फटका खेळलाय टीप लॉंग ऑनला. एक उंच पुरा आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलनात षटकार 6 धावा. धावा धावपलकृत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. सिद्धार्थ गायकवाड इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आक्रमकता देखील आपण त्याच्या बॅटमधून इथे मैदानी पाहतो. एक प्रचंड मोठा झंझावत तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके आपण पाहिले तर सातत्याने सिद्धार्थ गायकवाडने सकाळपासून खेळलेला आहे. या संपूर्ण
क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर त्यांनी देखील आपण पाहिलं तर आपल्या खेळाने इम्प्रेस केलेला आहे. फुल टॉस चेंडू होता, टीप मिड विकेटला, प्रयत्न चांगला परंतु तोल स्वतःचा सावरू शकला नाही आणि त्यानंतर चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. एक टप्पा घेत खणखणीत चौकार. पाहुणी मावला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. प्रयत्न अतिशय जबरदस्त आपण पाहते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक षटकार एक चौकार, तब्बल 13 धावा, 4 चेंडू आणि 13 धावा. त्या मात्र धावफलक होत्या. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती. आकडे आपण पाहिले तर बदलताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येतोय, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम DRS ची मागणी करते. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह एक एक DRS दिलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे आपण पाहिलं तर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केला ते थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं तर चेक करतायत. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला तो थर्ड अंपायर चेक करतील आणि आपल्याला निर्णय कळवतील. tenniscricket.in या जगप्रसिद्ध वाहिनीच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून HD क्वालिटीमध्ये अगदी घर बसल्या अनेक प्रेक्षक ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आंबेठाण चषकचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन सोडलेल्या प्रेक्षकांचं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाणकरांच्या वतीनं आंबेठाण चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर इथे आपल्याला कळत आहेत. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहत येतोय. वामन तात्या तुपे यांचे शुभागमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री क्षेत्र म्हाळुंग इंगळे नगरीचे सुने जाणते अष्टपैलू खेळाडू, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. ऑन दी लाईन पंच तिथे कळवत आहेत. व्हाईट बॉल 14 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकला तो ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार कळवलाय. धावसंख्या आपण पाहिले तर पुढे जाते. स्कोर कार्ड त्याने धावफलक होती. इथे आपण पाहिले तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. एक एक चेंडू एक एक धाव ते देखील आपण पाहिले तर फार महत्वाचे आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी आपण पाहत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 15 धावा, टार्गेट मोठा आहे. 30 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग या मैदानात करायचा आहे. काल देखील आपण पाहिलं होतं आळंदी विरुद्ध शिवे महागाव, त्या दोन संघात ती मॅच पाहिली होती, परंतु इथे एक जबरदस्त फटका विशाल ढगेच्या बॅटमधून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट चौकार, 4 रन 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती, धावफलक होती. आपण पाहिलं तरी ते आकडे बदलतायत. तो जोश, तो चल्लो, तोच आनंद, तोच उत्साह स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिहुरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कुवाळी या संघाच्या फलंदाजीतून आपण पाहतोय. काल ज्याप्रमाणे त्यांनी दहशत माजवली होती, छेडपी चषक 2025 मी सेवेकरी सोशल फाउंडेशन आणि DSC क्रिकेट क्लब धानोरे यांच्या माध्यमातून जो छेडपी चषक आपण पाहिला, त्या मैदानावरती जो दरारा दिला, तो दरारा आज या संघानं या मैदानावरती इथे मात्र कायम ठेवलेला आहे. हाच खेळाडू जो बॅटिंग करताना आपण पाहतोय, पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला, काच बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला. काल त्यानं सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार प्राप्त केला आणि आज तो बॅटिंग मधून इथे खोड्याप्रमाणे धावा आपल्या संघासाठी गोळा करतोय. 6 चेंडू खेळलाय, 1 षटकार 1 चौकार खेळत 13 धावा बनवताना सिद्धार्थ गायकवाडला आपण पाहतोय. विशाल ढगे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय, 1 चेंडू आणि 4 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19, शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 53 धावा. 53 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू 53चं समीकरण आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी समीर भसे. 19 धावा धावफलक होत आहे. दुसरं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक संपले, पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू झालेलं आहे.
हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतो. तो व्यासपीठावरती मुख्य आयोजक उपस्थित आहे आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 6वं पर्व ते मात्र कमिंग सून आहे. लवकरच आपल्या सर्वांना ती स्पर्धा देखील खेळण्यासाठी खेड तालुक्यातील अनेक खेळाडू, अनेक उदयनमुख खेळाडू, अनेक जुने जाणते खेळाडू आतुर असतात, उत्सुक असतात आणि ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. 1,51,000 रुपये त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक असणार आहे. द्वितीय क्रमांकाला 1,00,000 रुपये, तृतीय क्रमांक 71,000, चतुर्थ क्रमांक 51,000. मॅन ऑफ द सिरीजला एक 2 व्हीलर बाईक राहणार आहे, एक दुचाकी गाडी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी एक स्पोर्ट्स सायकल, प्लेअर ऑफ द डेला स्पोर्ट्स सायकल, संपूर्ण किट आयोजकांच्या वतीनं दिलं जाणार आहे. नामांकित ब्रँडेड कंपनीचं किट त्या स्पर्धेत संपूर्ण टीमच्या खेळाडूंना तिथे आपण पाहिलं तर दिलं जाणार आहे. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो, एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर टाकला. तो दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर केला. तो स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट त्याही संघानं आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. सोडून दिलाय, विल्लेप केलाय, पंच कळतायत, व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. हिरामन शेठ मांडेकर साहेबांच्या वतीनं बक्षिसांची खैरात आहे. पारितोषिकांचा वर्षाव आहे. आंबेटान गाव आहे. क्रिकेट खेळासाठी आपण पाहिलं तर सातत्यानं दोन्ही हात पुढे करणारं गाव म्हणून याला आपण पाहिलेलं आहे. स्लोअर 1 चेंडूचा टप्पा पाठीमागे ठेवलाय, कमी गतीने टाकलाय, गती परिवर्तन करून व्हेरिएशन मैदान ते दाखवलं जाते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे 6वं पर्व लवकरच आपल्या भेटीला येते. सुपर 8ला पात्र झालेला 8 संघांचा पहिला विचार केला जाईल, परंतु नवीन संघांना त्या स्पर्धेत सहभाग मिळणार यातील मात्र शंका नाही. त्यामुळे नवीन संघाची नावनोंदणी सुरू आहे. जे संघ किंवा जे संघ मालक इच्छुक आहेत त्यांना विनंती आहे, त्या स्पर्धेचे आयोजक समीर सातकर पाटील, राहुलदादा तिगळे, जावेदभाई तांबोळी किंवा मी स्वतः आमच्याकडे देखील तुम्ही संपर्क करू शकता. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वात जे संघ मालक इच्छुक आहेत, आतुर आहेत, उत्सुक आहेत, त्यांना संघ मालकीत्व घेत संघाला मात्र खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्याही स्पर्धेची लवकरच आतुरता, उत्सुकताची खेळाडूंची आहे ती मात्र पूर्ण होणार आहे. त्यावेळेस अनेक नवीन संकल्पना त्या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. स्लोअर 1 चेंडू होता, टप्पा पाठीमागे ठेवला, उसळणारा चेंडू होता. सिद्धार्थ गायकवाडला समजू शकत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. 22 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 19 चेंडू आणि बनवायच्या आत 50 धावा. 19 चेंडू 50चं समीकरण. या षटकात फार कमी धावा आल्यात. गोलंदाजानं अतिशय कंजूस भरी गोलंदाजी इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत केलेलं आहे आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. धावपल कोयता आणि स्कोर कार्ड बनवलं जात आहेत. या षटकात समीर भसेने खर्च केलात फक्त आणि फक्त 5 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 24 धावा. समीकरण आपण पाहिले तर इथे बदलले. गणित गुणोत्तर प्रमाण चित्र सातत्याने बदलते. आंबेटान चषक 2025 आपण पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. 18 चेंडू 48 धावांची गरज. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. अनवळे, पाळो आणि आंबेटान आजची क्वार्टर फायनल ही आजच होणार आहे आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आहे. ती मॅच वेळेत कंप्लीट करून आपल्याला क्वार्टर फायनलला सुरुवात करायची. त्यामुळे विनंती असेल की थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. मैदानावरती खेळणाऱ्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. आंबेटान चषक 2025 आपण पाहतोय. या वर्षातील हंगामाची आपण पाहिलं तर खेड तालुक्यातील एक सर्वात मोठी बक्षीस आणि पारितोषिक असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहिलं तर संपूर्ण तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं लक्ष लागले. कारण का या स्पर्धेचा मानकरी कोण, या स्पर्धेचा विजेता, उपविजेता कोण, 1,00,000 रुपये पटकावणारा, 4 इलेक्ट्रिक स्कूटी बाईक घेऊन जाणारा आणि मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू कोण, याकडे आता प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंची लक्ष ती मात्र सातत्याने लागलेले आहेत. उद्या ओपन गावाचे संघ आहेत. उद्या टेनिस बॉल क्रिकेटचे तारे, सितारे, रती महारथी
या मैदानात खेळणार आहेत. तर परवा अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे. ज्यांना तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण युट्यूब वरती पाहता, इन्स्टावरती त्यांच्या रील पाहता, अगदी ते खेळाडू आपल्याला या मैदानावरती परवा दिवशी आणि उद्या इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. ज्या खेळाडूंचा अनेक प्रचंड मोठा फॅन्स फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवरती ज्यांचे फार मोठे फॉलोअर्स आहेत, ते खेळाडू उद्या आणि परवा आंबेटांच्या या भूमीमध्ये, आंबेटांच्या या मातीत, या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना, या स्पर्धेत उतरताना ते मात्र पाहायला मिळणार आहेत. 25 धावा धावपल होत आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज. 47 रन टू विन 17 बॉल. स्लोअर वन चेंडू होता. पंच कळवत आहेत अतुल रुंगे सर. व्हाईट बॉल, खराब चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि धावसंख्या पुढे जाते 26 रन. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 17 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. एकातून मोठे फटके, एखादा षटकार चौकार मानवाची कॉळी संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. एखादी विकेट, एखाद दोन डॉट बॉल मॅच वरती मजबूत पकड निर्माण करून देईल. सांगोडी संघाला टिप कव्हरला कॅप मोठा आणि चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. आंबेटान चषक 2025 चा कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. या फटक्यांची गरज आहे. दिल मांगे मोर, टीम मांगे फोर आणि इथे चौकार येतोय. या 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र फार गरजेचं आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. चौकार षटकार मानवाची क्वाळी संघाला इथे मात्र खेळायचे. सिंगल डबल घ्यायच्यात, एकेरी दुहेरीला प्राधान्य द्यायचंय. परंतु क्रिकेट खेळत असताना कॅल्क्युलेशन वरती फार मोठं लक्ष इथे मात्र ठेवायचे. धावसंख्या पुढे जाते. 30 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. सचिन भाऊ तुळवे या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात. आंबेटान चषक 2025 च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. समीकरण आपण पाहतोय. ओव्हर पिच चेंडू होता, समोर टाकलाय लॉंग ऑनला. सेल मात्र सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. लिओ कॅचेस, चितो मॅचेस, चुका आणि चुका देखील केल्या जात आहेत. एकतीस धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा. 41 रन टू विन 15 बॉल. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 41 धावा. तर देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होती. यावेळेचा चेंडू होता. फटका मात्र खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला. पाठलाग सुरू आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत धावा येत आहेत. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनवलं जात आहे. 33 धावा. षटक क्रमांक देखील 3ऱ्या क्रमांकाचा सुरू आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 39 धावा. एक चेंडू, एक धाव इथे आपण पाहिले तर फार महत्वाचे आहे. विजयाचे समीकरण 14 चेंडू आणि विजयासाठी 39. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. विशाल ढगे तो मात्र सलामीचा आघाडीचा बॅटर आहे आणि तो देखील आपण पाहिलं तर सातत्यानं प्रयत्न त्याचे मात्र सुरू आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, प्रयत्न करावे लागतात. 33 धावा धावपल होत आहे. 3रं षटक सुरू आहे. 13 चेंडू 39. काही मोठे फटके आता अपेक्षित आहे. समीकरण बदलते. धावा भरपूर बनवायच्या, चेंडू कमी शिल्लक आहे. 13 चेंडू 39 ची मॅच. एखादा षटकार, एखादा चौकार या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या टीमला तो मात्र फार अपेक्षित असेल. प्रयत्न करावा लागतील. मॅच रोमर्सचे काय, मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोचलात. कोण जिंकेल आणि कोण बाजी मारेल ते देखील आपल्याला इथे पाहायचे. स्लोअर वन चेंडू होता. कधी परिवर्तन करून टाकला. एक टॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानातील 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानवाची क्वाळी 33 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 39 धावा.
सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबेटान चषक 2025च्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला थोडं स्पीडअप करा. अंपायर सर, अक्षय सर, अतुल सर, आपण खेळाडूंना सूचना करा. त्यानंतर अजून 2 मॅच आहे. सेकंड राऊंडची 1 मॅच आणि त्यानंतर क्वार्टर फायनल. त्यामुळे थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. वेळ वाचवणं इथे आपण पाहिलं तर गरजेचं आहे. वेळेची काही बंधनं इथे आपण पाहतो मैदानावरती. बॅटर रिटायर्ड आउट. ओके, फलंदाज आपण पाहिलं तर इथे आउट होतोय. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. रिटायर्ड आउटच्या रूपानं विकेट आपण पाहिलं तर इथे स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय मनोज बापू गायकवाड उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. अनेक अतिथी मान्यवर आपण पाहिले तर उपस्थित आहेत. आंबेटान चषक 2025चा व्यासपीठातून आनंद घेत आहेत. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार मोठी गर्दी सातत्यानं करतायत. ओव्हरपिच चेंडू होता, पुढे टाकला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे आपण पाहिलं तर विकेट गमावली जाते. फलंदाज माघारी परततोय. सिद्धार्थ गायकवाड रनआउटच्या रूपानं, धावबादच्या रूपानं बाद होतोय. दुसरा धक्का भानोबाची क्वाळी संघाला. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. सौरभ जाधव आपण पाहिले तर बॅटिंग साठी आपण पाहिले तर मैदान ते दाखल होत आहेत. प्रयत्न देखील या संघाचा आपण पाहिले तर मैदान ते आपण पाहणार आहोत. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. विजेता कोण असेल, उपविजेता कोण असेल या स्पर्धेचा ते देखील आपण सातत्यानं त्याच्याकडे आता प्रेक्षकांचा नजर आहे. परंतु येणारे 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि 5व्या दिवशी नवीन वर्षात या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. 2025 सरता शेवट करताना आंबेटान चषक आपण पाहतोय. येणाऱ्या नवीन वर्षात पहिल्या दिवशी 1 जानेवारीला या स्पर्धेचा अंतिम समारोपाचा दिवस तो देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मानकोती गोलंदाज इथे आपण पाहिले तर समीर भसे. विकेट मिळवली. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, बॅटवरती मिडल होत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते, एक धाव येते आणि विजयाचं समीकरण इथे आता पूर्णपणे बदललं जाते. एक गडी बाद, 34 धावा धावफलक होत आहे. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 38 धावा. यावेळेचा चेंडूचा फटका आपण पाहिलं तर इथे सचवला जातोय. खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. काही डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे ठरले. समीर भसेचं कौतुक आहे. त्यानं जी 2 षटकं आतापर्यंत केलीत ना ती फार कंजूस भरी आहेत. 9 चेंडू टाकलेत आणि खर्च केलात फक्त 6 धावा. फिरकीचा जादूगार आहे. अगदी आपण पाहिलं तर चेंडूवरती फिंगर रोल करतोय आणि चेंडूला वळण प्राप्त करतोय, स्विंग प्राप्त करतोय. कधी चेंडू आतमध्ये आणतोय, कधी चेंडूला बाहेर ठेवतोय आणि कधी चेंडूचा टप्पा आखूट ठेवतोय, तर कधी चेंडू आपण पाहिलं तर पुढे टाकताना पाहायला मिळतोय. पुल ऑफ लेन, शॉर्ट ऑफ लेन, गुडलँड स्पॉट, यॉर्कर, ब्लॉक हॉल, हे सातत्यानं वाईड यॉर्करचा प्रयत्न देखील त्याचा कमालीचा ठरलाय. पुन्हा एकदा फटका सजवला. रिव्हर्स स्विच इट, बोलावेत. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. सेल सुटलाय. चुका होत आहेत तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होती 1 गडी बाद, 36 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 36 धावा. नहीं चलेगा एक्का दुक्का, अब खेलना पडेगा चौका छक्का. भानोबाची क्वाळी संघ एकेरी दुहेरी धावांनी इथे आता विजय प्राप्त करणार नाही. तर फुल ऑफ लेंथ होता आणि तिथे विकेट किपर अडवतोय अक्षय भसे. तोपर्यंत एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आणि विजयाचं समीकरण. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी बनवायच्या 36 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा म्हणजे 24 चेंडू 36 बनवल्यात आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 36 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्या. टार्गेट मोठं होतं. 30 चेंडू आणि
72 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्या होत्या. प्रयत्न खूप चांगले राहिले. पॉवर प्ले मध्ये काही धावा आल्या नाही आणि मध्यंतरी आपण पाहिलं तर समीर भसेनची 2 षटके टाकली ना, खरं तर ती या मॅचची टर्निंग पॉइंट होती आणि त्या 2 षटकांमुळे हा संघ आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी संघानं या मॅच वरती एक मजबूत आणि घट्ट पकड इथे आपण पाहिलं तर निर्माण केलेलं आहे. पहिला चेंडू तास स्लॉगर डेतोरला सुरुवात होती. निर्धाव चेंडू होती. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टिकीला होते. कमबॅक सुरू आहे. पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5वा सुरू आहे. 36वा धावफल कोणत आहेत. एक कडी बाद बॅटची एजचा प्रयत्न चांगला होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला होतोय. 5वं षटक सुरू आहे. 36वा धावफल कोणत आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 36वा. पवार सुनील 2 डॉट बॉल सलग मैदान ते केलेत. तिसरा चेंडू होता सफल झालाय. स्कोअर लेगला पाठवलाय. थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतोय. 6 धावांसाठी कणकणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 43 धावा धावफल कोणते आहेत. एक कडी बाद. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 30 धावा. ओव्हर चेंडू होता टिप कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षिका एक्स्ट्रा कव्हरला अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या पुढे जाते 44. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. 28 रन 22 बॉल. 2 चेंडू 28. हे विजयाचे समीकरण इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. फटका खेळला लेट पण थेट. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे. आंबेठाण चषक 2025 चा खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांनी आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचे सौजन्य दिले. ते सन्माननीय अण्णाशेठ चव्हाण यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केली होती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाण चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 1-2 टप्पा घेत सीमारेषा पार चौकार येतोय आणि सामना आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सामना मात्र जिंकलाय स्वर्गीय कैलासवासी गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी. हा संघ आपण पाहिलं तर विजेता होतोय. क्वार्टर फायनल मध्ये दाखल होते. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. शुभम बसे ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानं 5 चौकार खेळले. 9 चेंडू मध्ये बनवल्या 22 धावा